अंबरनाथ वेलफेअर सेंटर रिक्षा चालक मालक संघटना एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. हे सर्व तयारी केली आणि पांडुरंगाला आपण आता आव्हान केलंय. तर 2 मिनिटं वारी का करायची, कशासाठी करायची, वारीचं महत्व काय. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वेगवेगळे प्रांत जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाचं जे हा सोहळा आहे हा अतिशय महत्वाचा सोहळा मानला जातो. आपल्याला माहित आहे की नाही माहित, आपली जी दिंडी चालते पायी वारी 18 दिवस, म्हणजे मुंगी संगीत आहे का रे, कुठलाही बंदोबस्त नाही, कुठल्याही पोलीस एका ह्याच्यामध्ये येणारा फक्त वारकरी आणि जगातले सर्व संशोधन त्याच्यावर विचार पण करतात आषाढी वारी का करावी. आता आषाढी वारी म्हणजे आज भगवंत शनी एकादशी म्हणतात. आता भगवंत 4 महिने विश्रांती ठेवणार. मग 4 महिन्यामध्ये आपले उपवास चालू होतात. आता उद्यापासून उपवास चालू होतात. प्रत्येक उपवास, नागपंचमी म्हणा, सर्व उपवास 4 महिने. आणि कार्तिकेला म्हणजे प्रमोदिनी एकादशी, अशा 2 एकादशी आहेत. त्याच्यामध्ये चैत्र एकादशी आणि भाग एकादशी, अशा एकंदर 4 एकादशी. पण महाराष्ट्राचं हे दैवत आपलं कुलदैवत आहे सर्वांचं. आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वी पण होऊन गेलं, विठू माझा लेकरूवाला झाला महार पंढरीनाथ. जात पण तिथे काही नाही. आणि आपल्या वारकऱ्यांमध्ये बघायला 18 पगड जातीचे संत आहेत. शेणा नागवी, सदन कसाई, चोखा मेळा वगैरे असा तिथे भेदभाव नाही. श्रवणार्थी असो की कोणी असो, सर्व 18 पगड जात. त्यांना सर्वांना आमच्या वारकऱ्यांनी महत्व दिलेलं आहे. बरं, तिथे भेदभाव ठेवला नाही. म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे जायची गरज नाही, तुमच्याकडे येते. हे सावतामाळीचा इतिहास आहे. सावतामाळी पांडुरंगाला कधीच भेटले नाही. स्वतः पांडुरंगाला भेटायला गेले, असे काही संत होऊन गेले. म्हणून थोडा परमार्थ करा, चांगला करा. जीवनामध्ये जर सर्वात मोठा जर गोष्ट असेल तर आपण दुसरं किती परोपकार करतो. आणि तुम्हाला गंगा संघात एक सेवा म्हणून एक लागते बघा. एक तुमचे रिक्षा चालक मालक संघटना दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आषाढी एकादशीचा कार्यक्रम होतात, काय सांगणार त्याबद्दल. सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही आषाढी वारीसाठी जे जातात, आपल्याला ते जमत नाही जायला पंढरपूरला, त्यामुळे आम्ही इथले जे आहेत, जे विठ्ठलाचे भक्त आहेत, ते दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आषाढीचा कार्यक्रम साजरा केला आहे. आणि त्यात त्यांचा सर्वांचा सहभाग आहे. आमचे रिक्षा चालक मालक आम्ही सर्वांनी मिळून ही जी आषाढी वारीसाठी आपल्याला खिचडी आणि जो काही महाप्रसाद ठेवला आहे ती सेवा म्हणून आम्ही दरवर्षी करतो. आणि यामध्ये आमचे रिक्षा चालक मालक संघटना व मालक हे पूर्णपणे सहभाग देतात. किती वर्षापासून तुमचं हे सेवा चालू आहे आज सांगता येणार नाही, पण आम्ही जेव्हापासून स्टँड आहे हा स्टँड, तेव्हापासून आम्ही आषाढी वारी पण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये साजरी करत नव्हतो. की आपल्या रिक्षा मर्यादित ज्या आमच्या रिक्षा होत्या त्या टायमाला फार कमी होत्या, 30-40 रिक्षा होत्या. त्या 30-40 जणांनी केलेली ही आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशी ही चालू केलेली. आज आम्ही आज ह्या स्टँडला कमसे कम 27 वर्ष आले. 27 वर्षापासून अहोरात्र म्हणजे आषाढी एकादशीचे. आता या काही 8-10 वर्षामध्ये आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलं आहे. रिक्षा वाढल्या आहेत आणि प्रत्येक आपल्या रिक्षा चालक सहखर्चाने आपल्या जी मदत होईल ती करतात आणि आम्ही हे सेवा देतोय लोकांना. एकादशी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता. आषाढी एकादशी हा आम्ही वेलफेअर सेंटर रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे गेली 20 वर्ष तरी आम्ही उत्सव साजरा करीत आहोत. प्रत्येकाला पंढरपूरला वारीला जाता येत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही संघटनेतर्फे हा उत्सव सर्व रिक्षा चालक मालक संघ जवळजवळ 200 रिक्षा चालक मालक आम्ही इथं आहोत. तर संपूर्ण आपापल्या खर्चाने रिक्षा चालक मालक हा सर्वांच्या संमतीने हा आम्ही उत्सव साजरा करत असतो.
भाग्य माझे जागे झाले झाकतेचा वाटा नावामध्ये सोने काळाच्या या वाळूतही तुझेच नाव पुरावे माझ्या प्रत्येक पावलाला तुझेच बळ मिळावे तिच्या या वाटेवरती आयुष्य फुलून जावे नावामध्ये सुख पार विठ्ठल माझा पालनहार जन्मोजन्मी तूच सोबती वेलपूर सेंटरच्या चालक मालक संघटनेमध्ये सगळ्या प्रमुखांच्या हस्ते करण्यात येत आहे सचिन खेडेकर यांच्या हस्ते जाऊन करू नका शिस्तीमध्ये येतो श्री ज्ञानदेव